नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी झटपट होणारी मस्त रस्सेदार चटकदार अशी काळ्या चण्याची भाजी बनवत आहे. साधारण मी रात्री भिजायला घातले होते. 6-7 तास हे छान पाण्यामध्ये भिजत घालायचे. बघू शकता असे भिजले. आता याला छान मस्तपैकी कुकरला लावून घेते. आता कुकरमध्ये साधारण 1 मोठा ग्लास पाणी टाकायचे. 1 किंवा 2 लागेल. आणि यामध्ये मस्तपैकी हे जे वाटाणे आहे ते आपण छान शिजवून घेऊया. तर साधारण मी आधी 1 वाटी हे काळे चणे ना शिजायला घालते आणि बाकीचे हे उरले याला मोड आणण्यासाठी बांधून ठेवते. अजून आपल्याला थोडं पाणी लागेल आणि यामध्ये मी मीठ सुद्धा घालते. आता साधारण 1 मोठा चमच मीठ टाकून घेते, कारण की मीठ छान मुरतं त्यामध्ये. 3 ते 4 शिट्ट्या मस्त झालेल्या आहे. आता मी गॅस बंद करते. आणि शिजलेत मस्त. चला आता आपण मस्तपैकी आता फोडणीची तयारी करूया. सर्वप्रथम मी कढई ठेवलेली इथे गरम करायला. छान परतून घेऊया. कांदा छान लालसर होऊ द्यायचा. आज सर्दीमुळे जरा आवाज बसलाय. आता लवकरच टोमॅटो टाकून घ्यायचं. आणि टमाटर छान मऊ होईपर्यंत चांगलं फ्राय म्हणजे सॉट करून घ्यायचं. कांदा छान परतला गेलेला आहे. टोमॅटोही थोडा मऊ झालेला आहे. आता जरा साईडला करते हे. आणि पुन्हा थोडंसं यावर तेल टाकून घेते. साधारण अर्धा छोटा चम्मच तेल टाकून घेते. हे छान गरम करून. आणि खड्या मसाल्यामध्ये मी थोडेसे धने घेतले. हे शहाजिरा आहे. साधारण 5 मिरी घेतलेली, 2 लवंग, 1 स्टार फूल घेतलेलं आहे आणि शहाजिरा हे छान परतून घेऊया. यामध्ये हे सुके मसाल्यांनी छान फ्लेवर येतो. अजून 1 मिनिटभर छान परतून घेऊया. आता टोमॅटो हे मऊ झालेले छान. हे काढून थोडं थंड होईल. झाल्यानंतर मस्त मिक्सरला बारीक करून घेऊया. आता हे ब्लेंडर जार मध्ये टाकले मी आणि मस्तपैकी आता हे कांद्याचं मिश्रण फिरून घेऊया. आता तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये साधारण 1 चम्मच मी जिरे घालून घेते. 1 छोटा चम्मच. लगोलगच 1 तमालपत्र टाकून घेते. आणि हे स्टार आहे. हे तेलात छान फ्राय करून घेऊया. साधारण चिमूटभर मी हिंग टाकून घेते. हिंगामुळे त्याला फ्लेवरही येतो आणि हे चणे पचायला सोपे पण होतात. आता तेलामध्ये छान जिरं फुललंय तर मी हे बेसिक स्पाइस टाकून घेते. यामध्ये थोडंसं हिंग आहे, हळद आहे आणि 1 मोठा चम्मच लाल तिखट आहे आणि गरम मसाला. तुम्ही छोले मसालाही वापरू शकता. माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही त्यामुळे मी गरम मसालाच वापरते. असं तेलात टाकले की छान तवंग येतो आणि छान तर्री येते. आता आपण जी पेस्ट बनवली कांद्याची ती टाकून घेऊया याच्यामध्ये.
आणि साधारण 2 ते 4 मिनिटं हे पण छान परतून घ्यायचं. म्हणजे ही आपली ग्रेव्ही अतिशय ठीक बनते. मसाला जरा शिजलाय. थोडस मी गरम पाणी टाकते. अर्धा चम्मचभर. याला अजून 1 मिनिट मसाला छान परतून घेऊया. कधी पण अशी तुम्ही रस्स्याची भाजी करता असाल तर साईडला आहे ना पाणी असं उकळत ठेवायचं. म्हणजे त्याने आपल्या भाजीची टेस्ट बदलत नाही. तुम्ही जर थंड पाणी टाकलं तर तुमच्या भाजीची टेस्ट बदलू शकते. तुम्ही बघू शकता तेल छान साईडनं सुटलेलं आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते. तर आपण चणे शिजवताना पण थोडेसे टाकले, त्यामुळे अंदाजाने टाकायचे. साधारण मी 2 छोटे चम्मच मीठ टाकून घेते आणि हे अजून अर्धा मिनिट परतून घेऊ. आपला मसाला आता छान शिजलाय. यामध्ये मी हे चणे उकडलेले घालते आणि आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता मस्तपैकी एक उकळी येऊ देऊ. आता 2 ते 3 मिनिटं छान भाजीला उकळी येऊ देऊ. किती छान तर्री आलेली आहे. भाजी मस्त उकळली. साधारण 1 ते 2 मिनिटं मस्त उकळून घेऊया. जरा उकळली की दाटसरपणा येतो ग्रेव्हीला. चला आपली मस्त रशेदार तर्रीची काळ्या चण्याची भाजी रेडी आहे. ताटही मांडलंय. आता चला वाढून घेऊया मस्तपैकी. आहा मस्तच. अशा छान नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.